आणि आता बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबई महानगरपालिकेत कर्मचारी कपातीचं संकट, प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या अस्थापनीय रचनेचा फेरआढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू। मात्र प्रशासन हे काम एकतर्फी करत असल्याचा कामगार संघटनांचा आरोप। पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकलची संख्या वाढली। सोमवार ते शुक्रवार धावणार 133 वातानुकूलित लोकल। पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार। वर्षाच्या अखेरीस मुंबईमधील रस्ते खड्डेमुक्त होणार। बीएमसी प्रशासनाचा दावा, 12,000 कोटींच्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाचा 73% टप्पा पूर्ण। बेस्ट समितीच्या पहिल्या बैठकीत बेस्ट उपक्रमातील अपघातांचे दावे निकाली। बेस्टला 39 लाखांची रक्कम दावेदारांना देणं असून त्याला बेस्ट समितीकडून मिळाली मंजुरी। अंबरनाथमध्ये वन विभागाच्या जागेत रस्त्याचं काम सुरू। वन विभागाची परवानगी न घेता अधिकृतपणे काम। अंबरनाथ पालिकेने ठेकेदाराला अर्ध बिलही दिल्याची माहिती। ठेकेदारांसोबत अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी। मित्रांसोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेल्या व्यापाऱ्यांच्या कारची काच फोडून 2,29,000चा ऐवज चोरला। मालाड पश्चिम या ठिकाणची घटना। बांगूरनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल। अंबरनाथमधल्या बंद असलेल्या बंगल्यातील घरफोडी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल। पोलिसांनी तब्बल 17 दिवसांनी गुन्हा केला दाखल। मात्र गुन्ह्याची माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ। महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून सोन्याची गंठणं हिसकावून चोरटा फरार। अंबरनाथ तालुक्यातील गाहेण गावात ही घटना घडली। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। आणि यानंतर बातम्या पुण्यातल्या। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची सुटकेसाठी हायकोर्टात धाव। शीतल तेजवानीची जामिनासाठी हायकोर्टात याचिका। हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस। भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश। पिंपरी चिंचवडमध्ये 20 रुपयांसाठी मित्राच्या हत्येचा प्रयत्न। फरार आरोपी सोन्या कांबळेला पोलिसांकडून अटक। क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्येच्या प्रयत्नातून खळबळ। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये शेतकरी गटांना दिलेलं परभणी शक्ती हे ज्वारीचं बियाणं निकृष्ट। महाबीजच्या वतीने कृषी विभागामार्फत हे बियाणं देण्यात आलं। पेरलेल्या बियाणांच्या ताटव्यांची वाढच झाली नाही असं समोर। पुण्यातल्या बाणेर पासपोर्टला ऑफिसला मेलद्वारे धमकी देण्यात आली। आरडीएक्सने कार्यालय उडवून देण्याची ही धमकी। बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल। अधिकचा तपास या संदर्भातला सुरू। 29 मार्चपासून इंडिगो पुण्यातून बँकॉकला जाणारी सेवा बंद करणार। इंडिगोने आतापासून बुकिंग घेणं बंद केलं। इंडिगोने सेवा बंद करताना कोणतंही कारण मात्र दिलेलं नाही। पुण्याहून चेन्नईला निघालेलं विमान 2 तास उशिरानं पोहोचलं। गुरुवारी रात्री 10:55 पुण्यातून निघणार होतं हे विमान, मात्र ते रात्री 12:15 वाजता निघालं। विमान उशिरा निघण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट। पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर या ठिकाणी 7 मार्चला महास्वराज्य समाधान शिबिराचं आयोजन। तर शिबिराच्या पूर्वतयारीसाठी ग्रामस्थ आणि प्रशासनाची विशेष घोंगडी बैठक आयोजित। महसूल अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित। पुण्यातील हवेतील प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनला। रस्त्यावरील डंपर मिक्सर यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुराळा। अवजड वाहनांकडे वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष। बांधकाम व्यावसायिकांना नियमांचं पालन करण्याच्या केल्या सूचना। पुणे जिल्ह्यातल्या आमदारांना निधी उपलब्ध होणार। आमदार स्थानिक कार्यक्रमांतर्गत जवळपास 50 कोटींचा निधी उपलब्ध। ई समर्थ पोर्टलवरती निधी प्राप्त।